हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट्स रीड क्वेश्चन नंबर 2. यामध्ये आपल्याला विचारलेला आहे आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट रेस्पिरेटरी सरफेस. रेस्पिरेटरी सरफेसपैकी खाली दिलेलं स्टेटमेंटपैकी कोणती रॉंग स्टेटमेंट आहे. आपल्याला नेहमी इथे लक्ष द्यायचं आहे की इनकरेक्ट विचारला आहे की करेक्ट विचारला आहे. बऱ्याच वेळा ऑप्शन आपण गडबडीमध्ये वाचतो आणि आपल्याला वाटतं की क्वेश्चनचा आपण बरोबर आन्सर दिला आहे, पण क्वेश्चनसुद्धा बरोबर रीड करणं इम्पॉर्टंट आहे. तर इथे आपल्याला विचारलं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट रेस्पिरेटरी सरफेस, तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण रीड करूया एक एक स्टेटमेंट आणि बघूया कोणतं करेक्ट आहे आणि कोणतं रॉंग आहे. पहिलं दिलं आहे इट शुड हॅव लार्ज सरफेस एरिया. दिस इज करेक्ट. वी नो दॅट आवर लंग्स आर हॅव्हिंग ॲल्वेओलाय आणि ॲल्वेओलाय जे आहेत ते राऊंड असतात. ओके, आणि हे ईच ॲल्वेओलाय जे आहे ते आहेत रेस्पिरेटरी सरफेस. आणि जर आपण एक एक ॲल्वेओलाय ओपन करून जर त्यांना आपण फ्लॅट ले केल्या तर आपल्याला ऑलमोस्ट 80 मीटर स्क्वेअर इतका एरिया आपल्याला मिळतो. ठीक आहे, 80 मीटर स्क्वेअर म्हणजे इतका मोठा एरिया झाला की जवळपास एक टेनिस कोर्ट जेवढं असतं तेवढा मोठा एरिया आपल्या लंग्समध्ये ॲज अ रेस्पिरेटरी सरफेस प्रोव्हाइड केला आहे. ठीक आहे, सो हेन्स दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. नंतर दिलं आहे इट शुड बी थिन अँड हायली वॅस्क्युलर. दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, थिन बिकॉज there should be easy exchange of gases. Okay, and it should be highly vascular, means there should be good blood supply through capillary so that the gases will be taken away quickly. ठीक है, नंतर दिला है it should be moist. This is also correct. Moist is essential for proper diffusion of gases. ओके, सो डिफ्युजन करण्यासाठी मॉइस्ट सरफेस असणं इम्पॉर्टंट आहे. आणि ऑप्शन डी दिला आहे नन ऑफ दीज, आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे कारण नन ऑफ दीज इज नॉट करेक्ट. यापैकी तिन्ही ऑप्शन जे आहेत ते रेस्पिरेटरी सरफेसबद्दल करेक्ट आहे. सो करेक्ट आन्सर हिअर इज ऑप्शन डी. ऑल द बेस्ट अँड कीप लर्निंग विथ PW.